जळकोट तालुक्यातल्या रावजी तांडा येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हे रस्ता उपलब्ध नाही, त्यामुळे अखेर येथील तांडावासियांनी उपोषणाच्या हत्यार जे आहे ते उपसलेले आहेत। जळकोट तहसील पुढे रस्त्यासाठी तांड्यातील नागरिक हे उपोषणाला बसले आहेत। तर जळकोट तालुक्यातील आतनूर ग्रामपंचायत अंतर्गत रावजी तांडा येतो, या तांड्यातील नागरिकांनी अनेक वेळा आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती। तर 17 जून ते 8 मार्च 2026 रोजी देखील या रस्त्यासाठी अर्ज केला होता, मात्र याबाबत कोणताही निर्णय झाला नाही। यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर जे आहे त्यावरून उपोषण सुरू केलेलं आहे। रावजी तांडा येथे गावांमध्ये तसेच तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक तसेच रुग्ण व सामान्य शेतकरी यांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। तांडा आहे परंतु या तांड्याला रस्ताच नाही, तर एकीकडे देशाची मोठी प्रगती केली जात असल्याचे सांगितले जात असताना मोठ्या शहरांना 4 पदरी 8 पदरी रस्त्याने जोडले जात असताना दुसरीकडे मात्र डोंगरी तालुक्यात वसलेल्या रावजी तांडा येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कच्चा रस्ता देखील उपलब्ध नाही। यास काय म्हणावे असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। मी संग्राम श्रीरंग घुमाडे, राहणार आतनूर, तालुका जळकोट, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून मी जवळपास आज 2 वर्षापासून तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही भरपूर वेळेस निवेदन दिले, परंतु या निवेदनाचा आम्हाला कुठलाही प्रकारचं हे मिळालेलं नाही, सह्य मिळालेलं नाही। तर आम्ही जोपर्यंत आम्ही उपोषणाला बसण्याचा मार्ग काढला तेव्हापासून तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले, परंतु या रावजी तांडा येथील रस्त्याचा प्रश्न आजपासून पूर्ण झालेला नाही। या उद्देशानं आम्ही लोकशाही मार्गाने अर्ज जवळपास 7/6/2025 ते 8/4/2026 या काळामध्ये भरपूर वेळेस आम्ही निवेदन दिलं, परंतु आम्हाला रावजी तांड्याला पूर्वीचा रस्ता होता, परंतु पाऊलाट वाट असल्यामुळे गावकरी तिथले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आम्हाला शेतकऱ्यामुळं आम्हाला तिथून रस्ता अडवण्याचा प्रयत्न चालू आहे। या प्रकारे आम्हाला रस्ता नाही, बरेच दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे, परंतु आमचा रस्ता पूर्ण झालेला नाही। पण आम्ही आज जो पस्तर आम्हाला रस्ता मिळणार नाही तो पस्तर आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही किंवा आम्ही कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडणार नाही। जो पस्तर आमचा रस्ता पूर्ण मार्गी लागणार नाही तो पस्तर आम्ही या ठिकाणावर उठणार नाही, असा आम्ही मानवी हक्क अभियान संघटनेच्या शहर जिल्हा लातूर जिल्हा शहर अध्यक्ष उपाध्यक्ष या नात्याने मी इथं गावकऱ्यासाठी मी मदत करण्यास तयार आहे आणि माझ्या पाठीमागे सर्व गावकरी मंडळी आहेत आणि आम्ही जो पस्तर रस्ता होणार नाही तो पस्तर आम्ही असंच इथं स्तब्ध राहणार आहे। ओमकार सोनटक्के, एकमत डिजिटल, जळकोट। Thanks for watching Ekmat Digital.